हॅलो हाय, चला तर आज आपल्याला बनवायचे आहेत खारे शेंगदाणे. खूप छान झटपट अशी रेसिपी आहे, बनवायला खूप छान आहेत, खायला तर खूप छान. आपण विकत आणतो ना त्याच्यापेक्षा पण खूप छान होतात घरी. चला तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे सोलापुरी शेंगदाणे म्हणजे मोठे शेंगदाणे आहेत. ह्यानीच आपल्याला खरे शेंगदाणे बनवायचे आहेत, छोटे शेंगदाणे नाही घ्यायचे. मग आहे ना खूप करपले जातात ते. इथे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. पाण्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. खूप मीठ नाही घालायचं, थोडंसं अगदी मीठ घालायचं, 1 चमचाभर. पाणी छान गरम करून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जे घेतलेले शेंगदाणे आहेत ते घालून घ्यायचे आहेत. गॅस बंद करायचा, पाणी उकळायचं नाही, पाणी फक्त गरम करून घ्यायचं. आणि खूप वेळ पाण्यात ठेवायचे नाही, पाण्यात ठेवले तर साल निघून जाते शेंगदाण्यांची. त्याच्यामुळं आपल्याला पाण्यामध्ये शेंगदाणे ठेवायचे नाही. पाण्यामधनं शेंगदाणे पूर्ण आपल्याला ना एक 5 ते 10 मिनटामध्ये चाळणीमध्ये घालून आपल्याला निथळून घ्यायचे आहेत शेंगदाणे. त्यातलं सगळं पाणी इथे मी काढून घेतलेलं आहे. छान शेंगदाणे आपले भिजले गेलेले आहेत 10च मिनटामध्ये. बघा 10 मिनटामध्ये ठेवलेत पण पूर्ण साल निघून गेलेले आहे. एक छान असा रुमाल घ्यायचा, त्याच्यावरती आपल्याला शेंगदाणे पसरून ठेवायचं. जेवढं पाणी एक्स्ट्राचं असेल तेवढं सगळं निघून जाईल. म्हणून शेंगदाणे आपल्याला छान इथे रुमालावरती पसरून ठेवायचे आहेत. एक 5 ते 10 मिनटं, खूप नाही ठेवायचे. खूप वेळ ठेवले ना तर पूर्ण कोरडे होतात. मग कोरडे झाल्यावर शेंगदाण्यांना मीठ लागत नाही. तर खूप कोरडे झाले तर काय करायचं, थोडासा शेंगदाण्यांना ना ओला हात लावायचा पाण्याचं, थोडंसं शिंपडायचं पाणी. त्याच्यामुळे मग शेंगदाणे आपले परत ओले होतात. जर तुमचे खूप कोरडे झाले तर. पण खूप कोरडे होऊन द्यायचेच नाही. मीठ छान गरम करून घ्यायचं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला इथे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. आता उपवास चालू आहे, श्रावण पण येत आहे. श्रावण महिन्यात करा, नंतर देवी नवरात्र येतात, उपवाससारखे चालू. आणि उपवास असो किंवा नसो, शेंगदाणे खायला खूप छान लागतात. हे पूर्ण आता इथे मिठामध्ये शेंगदाणे घातले. खूप सगळे असे ना सगळं मीठ शेंगदाण्याला लागलेलं आहे. पण टेन्शन बिलकुल घ्यायचं नाही. जसे जसे शेंगदाणे गरम होतात तसे तसे मीठ सोडलं जातं. मीठ खाली कढईमध्ये राहतं आणि शेंगदाणे आपले छान भाजून निघतात. एक 10 मिनिट एका बॅचला भाजायला 10 ते 15 मिनटं लागतात, खूप टाईम लागत नाही. आणि ही प्रोसेस आपल्याला लो टू मिडियम गॅसवरच करायची आहे. मोठा गॅस बिलकुल करायचा नाही. मोठा गॅस केला ना तर शेंगदाणे करपण्याची शक्यता असते आणि करपले ना ते खायला छान लागत नाही. त्याच्यामुळं आपल्याला लो टू मिडियम गॅसवरच करायचे आहे. ते छान एकसलग हात फिरवायचा आहे. छान इथे आता बघा साल निघत नाही आपल्या शेंगदाण्यांची आणखीन. म्हणजे आपल्याला एक 5 ते 10 मिनटं आणखीन शेंगदाणे भाजण्याची गरज आहे. शेंगदाण्याची जेव्हा साल निघते ना तेव्हा समजायचं आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत. इथे आपल्याला एक सलग असे शेंगदाणे भाजायचे आहेत. जेव्हा शेंगदाण्याची साल निघते तेव्हा समजायचं आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत. इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, बघू शकता. छान त्याची साल इथे आपली निघत आहे, म्हणजे आपले शेंगदाणे छान भाजले आहेत. पण आणखीन एक 5 मिनटं आपल्याला इथे छान भाजून घ्यायचे आहेत. गॅस मोठा करायचा नाही आपल्याला इथे. आणि ना अशी एक चाळणी घ्यायची, त्याने ना पूर्ण मीठ खाली पडतं आणि शेंगदाणे वरती येतात. त्याच्यामुळे तुम्ही कोणती चाळणी घ्या, गहू चाळायची चाळणी असेल ती घेतली तरी काहीच हरकत नाही. आणि खूप सोपी रेसिपी आहे, कोणी पण करत, इतकी छान. अशाच पद्धतीने आपल्याला ना दुसरे पण जे शेंगदाणे राहिले आहेत ते घालून घ्यायचे आहेत. आणि छान आपल्याला ना परतून भाजून घ्यायचे आहेत. पूर्ण मीठ जे आहे ते आपल्याला शेंगदाण्याला लागलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाणे इथे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे छान भाजले ना तरच खायला खूप छान कुरकुरीत होतात हे शेंगदाणे. जेव्हा शेंगदाणे भाजायला लागतात तेव्हा शेंगदाणे बरोबर मीठ सोडून देतात. त्याच्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा. असं वाटेल तुम्हाला की खूप चिकटतात शेंगदाणे, मिठाला बिलकुल नाही. खूप छान होतात. विकतच्यापेक्षा तर घरचे शेंगदाणे खूप छान लागतात खायला. नक्की ट्राय करा. पण घेताना तुम्ही मोठे असे सोलापुरी शेंगदाणे घ्या, त्याच्यामुळं खूप छान होतात हे. ही पण प्रोसेस आपल्याला लो टू मिडियमच गॅसवर करायची आहे. मोठा गॅस बिलकुल करायचा नाही. एक 15 ते 20 मिनटामध्ये आपले शेंगदाणे जे 2 बॅचमध्ये होते ते पूर्ण असे भाजून निघतात. थोडेसे आपल्याला थंड करायचे बरं का. झाल्याच्यानंतर आपल्याला थोडेसे थंड करायचे. थंड झाले ना तरच मग ते छान लागतात खायला.
थंड झाल्याच्या नंतरच त्याच्यावरची साल निघते. त्याच्यामुळे शेंगदाणे नेहमी थंड करायचे, म्हणजे ना खूप छान होते. मस्त छान भाजून घ्यायचे, खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि परत आपल्याला तसेच एक चाळणीने घालायचे. मस्त खाली मीठ राहतं, वरती शेंगदाणे येतात. पाहू शकता, हे पण आपले शेंगदाणे छान असे खरपूस भाजून झालेले आहेत. नक्की नक्की ट्राय करा तुम्ही, खूप छान होतात. उपवास वगैरे असतातच आता, त्याच्यामुळे असे शेंगदाणे तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप कुरकुरीत होतात. आता थंड झालेले आहेत आपले शेंगदाणे. थंड झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते, एक 5-10 मिनटातच थंड होतात, खूप टाईम लागत नाही थंड होण्यासाठी. अशा पद्धतीने ट्राय करा. असे आपण विकत बाहेर गेल्यावर मिळतात ना खायला, असे खूप छान लागतात मग हे शेंगदाणे. तुम्ही पण ट्राय करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला तर भेटू एका नवीन व्हिडिओ.